विठाला 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 परिमळ गेल्या ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश एक तास उरला खटवांग रायासी भाग्य तया कैसी प्राप्त झाले घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश सापडला हरी तयाला साधली सापडला हरी तयाला साधली एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास गंगा बाबाजी सद्गुरु दास सोडून या कर चरणी ठेविला माथा परिसावी विनंती माझी पंढरी परिसावी विनंती माझी पंढरी चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणं गिरिब्रह्मस्वरूपं जेने मुक्ताई नगर सरिखाचे आपुला पुंतम बागाव केला अज्ञानी मुढा नवपदेश केला महापापी लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंद गिरी समर्था विठ्ठला परिमळ गेल्या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकार स्थित प्रज्ञ साधू दक्षिण काशी निवासी असणारे श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज विठ्ठला प्रस्तुत अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या हरिपाठातला आहे। या अभंगाद्वारे शांती ब्रह्मनाथ महाराज देहाचं महत्त्व प्रतिपादन करतात।
नोहे नोहे हा देह किती दुर्लभ आहे आणि असा दुर्लभ असणारा देह तुम्हा मला मिळाल्याच्या नंतर कशा रीतीने भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केला पाहिजे, कशा रीतीने बरं. धावपळीत परमार्थिक जीवनामध्ये वेळ घालवण्याकरता तुमच्या प्रपंचिक जीवनातून वेळ मिळत नसेल भगवत प्राप्ती करता, तर शांती ब्रह्मनाथ महाराज उदाहरणासहित पटवून देतात. विठ्ठल खूप सुंदर असं आयोजन केले, ज्यांच्या पश्चात कैलासवासी वच्छलाबाई भीमराज पाटील मुंबले यांचा आज फुल वाहण्याचा किंबहुना माळीचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचा योग तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने किंबहुना समस्त वाकडी भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनाने ही सेवा मिळाली. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. भीमराज रामकृष्ण मुंबले त्यांचे पती आहेत, डॉक्टर अनिल भीमराज मुंबले हे त्यांचे चिरंजीव आहेत, व संजय भीमराज मुंबले हे सुद्धा त्यांचे चिरंजीव आहेत, व मधुकर भीमराज मुंबलेच का मुंबले हे सुद्धा चिरंजीव आहेत, व राजीव भीमराज मुंबले हे सुद्धा त्यांचे चिरंजीव आहेत, व गौतम भीमराज मुंबले हे सुद्धा त्यांचे चिरंजीव आहे, व समस्त मुंबले पाटील परिवार वाकडी सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप आनंदाची अशी बाब म्हणजे आमचे परमार्थिक ज्यांनी आयुष्य परमार्थिक अवस्थेत खर्च केले, नेहमी सर्व महाराज मंडळीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारे आमचे संजूभाऊ मुंबले त्यांच्या त्या आई होत्या, बरोबर ना. म्हणून त्यांच्या चरणारविंदी समर्पित करण्याची ही सेवा योगाला सर्वांना विशेषत्वाने द्यावी तेवढे धन्यवाद कमी पडतील. गायक वादक महाराज मंडळी सर्वांना विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी पडतील. ज्यांनी सुंदर अशा प्रकारे विना धारण केला आमचे हरिमामा, त्यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे गोरकांना असतील लहारे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे अशोक भाऊ जाधव असतील, परत आमचे मुंबले पाटील येलम पाटील, त्यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे गोरकांना असतील दुसरे, त्यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. उत्तम नाम असतील सर्वच भजनी मंडळ सर्वांचं नाव घेतो. परमार्थिक ज्येष्ठ मार्गदर्शक असणारे आपल्या परिसराचं भूषण वैभव असणारे आमचे रामकृष्ण महाराज चौधरी बाबा, यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. परमार्थिक ज्येष्ठ असणारे आमचे संदीप महाराज बागुल असतील, त्यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे उत्कृष्ट असे पेटी मास्तर आमचे परमार्थिक ज्येष्ठ गुरुबंधू नितीन महाराज लांडे आले, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. अशी मृदंगावर उत्कृष्ट अशी पकड ज्यांची तयार झाली आमचे महेश महाराज जंजाळ, त्यांनाही विशेषत्वाने द्यावे तेवढे धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा ज्यांनी माझ्यावर केली आहे, बरं का भाऊ, आमचे अभंग पाटील, परत नाव नाही घेतलं तर आवाज कमी जास्त करतील. प्रस्तुत अभंगाद्वारे शांती ब्रह्मनाथ महाराज देहाचं महत्व प्रतिपादन करतात. हा देह कधी जाईल या देहाचा भरोसा नाही, किंबहुना या देहाला कशा रीतीने महत्व आहे याचं सविस्तर विवरण शांती ब्रह्मनाथ महाराज करतात. परिमळ गेल्या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. जसं फुलातून सुगंध निघून गेल्याच्या नंतर फूल आपण जास्त काळ ते टिकून राहत नाही. उदाहरणार्थ एखादा हार आहे, हार आपण गळ्यात घातल्याच्या नंतर लगेच काढून ठेवतो, किंबहुना एखाद्याला परत दुसऱ्याला गळ्यात घालायचं म्हणल्याच्या नंतर तो सुकलेला जरी असला, यदा कदाचित आपण पाणी मारतो, पाणी मारून जरी तो टवटवीत नाही झाला तर आपण त्याला काय करतो, फेकून देतो. तशा रीतीनं मानवी जीवनाचं हे महत्त्व आहे. म्हणून चालू घडामध्ये असताना कधी कोणी जाईल सांगता येत नाही, पण भजनानंदी राहणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल इथं राहण्याकरता कोण आलं नाही, सगळे जाणारच आहेत महाराज. कारण की हा एक तरी दिवस हा देह नाश पावणारे, हा देह नाशिवंत मुद्राचा देह नाशिवंत वरी जन्म घातले विटका कसा रव रव दुर्गंधी रे अमंगळ पेचा स्मरे त्या हरिहरा शरण गाई रे ते हरिहरा
स्मरे त्या हरिहरा शरण जाई मरे ते हरिहरा जाई गोविंद पर्यंत मगानाचा स्वंग जोरी बाळा पर्यंत मगानाचा स्वंग जोरी बाळा हा देह एक तरी नाशवान आहे, एक दिवस तरी नाशवान पावणार आहे किंबहुना नाश पावणार आहे, एक दिवस तरी जाणार आहे. येथ उरो नाही आले अवतार एरती पामर जीव किती. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, अवतार धारण केला, काही काळानंतर त्यांना सुद्धा देह ठेवावा लागला. आम्ही कोण आहे महाराज. म्हणून एक मानवी जीवनामध्ये सार्थक एकच आहे, फक्त भगवान परमात्म्याचं. आपल्या मानवी जीवनामध्ये काळ जर दूर करायचा असेल तर फक्त एक भगवान परमात्म्याचं नामचिंतन खूप गोड प्रमाणे. तो कळी काळापासून सोडविला वलिळा. नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओ काही काळापासून सोडविला वलिळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी धृढाढळ पद पावला. अडपद पावला रात्री रक्षिला शस्त्रापासून जळा शस्त्रापासून जळा. बाबरक मागणीवर तुम्ही विठ्ठल उद्धार वेळोवेळा बाबा रखमादेवर विठ्ठल तुम्ही धार वेळोवेळा. तो काही काळापासून सोडविला वलिळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तो कळी काळापासून सोडविला वलिळा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कळी काळापासून रक्षण करणारं कोण असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आपल्या मानवी जीवनाचा गोड शेवट करून घ्यायचा असेल तरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन महाराज. आपण सायासानं प्रपंच करतो महाराज, पण हरिसिन भजती कवड्या गोडी. भयची हरिची भयची सायासे करीसी प्रपंचातील निशी सायासे करीसी प्रपंचातील निशी हरिशी न भजसी कवड्या गुणे हरिशी न भजसी कवड्या गुणे सायासे करीसी प्रपंच दिनायची सायासे करीसी प्रपंचातील निशी हरिशी न भजसी कवड्या गुणे हरिची भजती कवड्या गुणे सायास करसी प्रपंच दिननिशी. सायासने प्रपंच रेखाटतो. याला चिटकूनच एक माऊलींचं दुसरं प्रमाणे महाराज. हरिसिन भजते दैवहत. हरिची भजती दैव हरिची भजती दैव हरिनाम सार जीवाया नाम. हरिनाम सार देवाय नमः हरिनाम सार जीवाया नाम. शिवाय उपमा त्या देवाची कोण वाणी मात्या दैवाची हो. हरी उपमा त्या देवाची कोण वाणी कोण वाणी. हरिविन जन्म नरकाची पैजान. अनेक प्रमाणे सांगितले माऊलींनी की या मानवी जीवनाचं शेवट करून गोड करून घ्यायचं असेल किंबहुना मानवी जीवनाचं सार्थक कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाव. या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचं साधन नाही महाराज. आपण संसारिक व्याप्तीमध्ये बुडालेलो सर्व लोक आपण किमान 24 तासातून कितीतरी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी सांगितलं की तुम्हाला वेळ मिळत नसेल तर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये चालीरूपीचा परमार्थ आपण केला पाहिजे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता सर्व कार्य करीता हरी बोला 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 हरी बोल देता हरी बोल घेता
सांगितलं महाराज की दुर्लभो मानुषो देहो देनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. असा दुर्लभ असणारा मानवी नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. या व्यतिरिक्त जीवनामध्ये आपण भरकटतो हे काही तथ्य नाही. माझी प्राप्ती लागी जाण मनुष्य देवे तिथला दान परी सांडोनी हेच साधन आना पाय मनुष्य दिती. सांगतो तुम्हाला सर्वांना, भगवान परमात्मा स्वतः उद्धवाजवळ सांगतात, माझ्या प्राप्ती करता तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला. व्यतिरिक्त साधनात भरकटणं योग्य नाहीये. तर यावेळी सांगू का, एवढे संत महात्म्यांना प्रमाण सांगण्या एवढी संत महात्म्यांना का हुकी आली होती का? नाही. त्याचं एकमेव कारण या देहावर काळाची सत्ता आहे महाराज. कडवट तुरट आंबट त्याची गोड होय चोखट आयशी आतर्क्य अदृष्ट काळ सत्ता. तोची काळ देहा सरीसा नित्य नूतन लागला कैसा. बाल्य तारुण्य वृद्धावस्था देहदशा पालटी. शांतीब्रह्मन आत्माराज भागवतामध्ये उदाहरण देतात, लक्षपूर्वक आहे का. सुरुवातीला आंब्याला मोहर लागतो. मोहराचं रूपांतर छोट्या कैरीमध्ये होतं. ती छोटी कैरी खाल्ल्याच्या नंतर ती कडवट लागते, बरोबर का. कडवट म्हणा तुरट म्हणा. त्या कैरीचं रूपांतर काही दिवसांनी मोठ्या कैरीत होतं. ती मोठी कैरी कशी लागती? कैरी खाल्लीत नाही कोणीकडं, आंबट लागते. त्या कैरीचं रूपांतर काही दिवसांना आंब्यामध्ये होतं. आंबा कसा लागतो? आंबा गोड का लागतो? त्या सुद्धा त्या जशी त्या वनस्पतीवर फळावर काळाची सत्ता आहे. कडवट तुरट आंबट त्याची गोड होय चोखट आयशी अतर्क्य अदृष्ट काळ सत्ता. तोची काळ देहा सरिसा नित्य नूतन लागला कैसा. बाल्य तारुण्य वृद्धावस्था देहदशा पालटी. विठ्ठल या उळल सांगू का, या देहावर काळाची सत्ता आपली सत्ता असली असती तर आपण जे रांगत होतो ते कुठं गेलं? आपण रांगत होतो ते कुठं गेलं? आपण शाळेमध्ये जात होतो ते कुठं गेलं? या देहावर काळाची सत्ता आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनाचा शेवट जरी गोड करून घ्यायचा असेल तरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन. काही थोडा बहुत लाग काही थोडा बहुत लाग करा भक्ती भाव जरा बळकट. करा भक्ती भाव जरा बळकट. तन मन ध्यान लावून आली. जरी करणे असेल गोड शेवट गा. राम राम स्मरा राम राम स्मरा. हरी करणे गोडाचे जेवण ग. राम राम स्मरा. राम राम स्मरा. काही थोडा बहुत लाग पाट करा भक्ती भाव करा बळकट. तन मन ध्यान लावून नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. थोडा बहुत लाग पाट करा भक्ती भाव जरा बळकट. तन मन ध्यान लावून नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. आपल्या मानवी जीवनाचा शेवट जरी गोड करून घ्यायचा असेल तर काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट का. या संत महात्म्याने उदाहरण दिले महाराज. या संत महात्म्यांचे एवढे उपकार आहेत मानवी जीवनाला, किंबहुना आपण सर्व मानवांना सतर्कतेचा इशारा देण्याचं एकमेव कार्य कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. विठ्ठल या संत महात्म्यांचे उपकाराची तुलना होऊ शकणार नाही महाराज, शब्दात तर होऊ शकणार नाही. कोणी संत महात्म्यांचं वर्णन किंबहुना संत सहजरीतीने मिळत नाही. संतांची दुर्लभता एवढी आहे. संत महात्मे मानवी जीवनामध्ये किंबहुना या महाराष्ट्रात अवतीर्ण झाले या मानवी जीवनाचं कल्याण करण्याकरता. या संत महात्म्यांचं वर्णन एवढे प्रमाण पुष्कळ संत महात्म्यांनी आपल्याकरता तयार केले, तुमच्या समोर ठेवले.
पण मानवी जीवनामध्ये बदल कोणी करू शकत नाही करत महाराज. मानवी जीवनामध्ये लोक या संत महात्म्यांच्या उपकाराची तुलना करणं अशक्य आहे महाराज. केले उपकार सांगो केले उपकार सांगो काय. आपण करी ऐसी मायो आपण करी ऐसी माय. धर्मिजांच्या हे देखिले पायो अरे बेजाचे गेले पाय. दिले अक्षय भया दानगा दिले अक्षय भय दानगा. दिले अक्षय भया दानगा भय दानगा. मनवोनी आलो या देश मनवोनी आलो या देश मनवोनी आलो या देश. मनवोनी आलो या देश. आई वडील एवढं उपकार करणार नाही तेवढे संत महात्म्यांनी उपकार केलेत महाराज. केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखिले पाय. दिले अक्षय अभय दानगा. या संत महात्म्यांनी एवढे उपकार केलेत. या संत महात्म्यांचं वर्णन करणं अशक्य आहे. बरं माझ्या मुखारविंदातून वर्णन करणं अशक्य आहे. योगी महात्मा असेल तरी अशक्य आहे महाराज. एक गोड प्रमाण शांती प्रमाणात महाराजांचं घेऊ. संत महात्म्यांची तुलना किंबहुना संत महात्म्यांचं वर्णन करणं कसं अशक्य आहे. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन. हा भूत भविष्य कळो येईल वर्तमान. भूत भविष्य कळो येईल त्या साधूचे नगळे महिमान. परित्या साधूची महिमान. परी त्या साधूचे नगळे महिमान. हरी साधूची नंबळी महिमान. ऐसी कैसी आने भेटती ते साधू कैसी आली भेटती ते साधू ऐसी कैसी आली भेटती ते साधू ऐसी कैसी आली भेटती ते साधू योगीराज गंगागिरीजी महाराज गुरु नाम गुरु सद्गुरु नारायण गिरीजी महाराज लाभले सामान्य स्वरूप आहे का महाराज. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळो येईल वर्तमान. परी त्या साधूचे नकळे महिमान. संत महात्म्यांचं वर्णन करणं मुखारविंदातून अशक्य आहे महाराज. साधूचे संगती तरुण साधूचे संगती करो पाय. साधूचे संगती करो पाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूची संगती करो पायो संगती करो पाय. साधूची संगती करो पायो मानवी जीवनाचं कल्याण साधूचे संगती तरुण पाय. तुम्हा सर्वांच्या साक्षीने शब्द वापरू आहे मामा अण्णा. साधूच्या संगतीत राहण्यापेक्षा साधूला डोकं लावणारे जास्त जन्माला आलेत. विठाला संगतीत राहायला लोक म्हणतात. संगतीत काही दिवसापुरतं राहतात पण डोकं पार त्याचे कपडे कधी इस्त्री केले राहतात. पाणी टाकून इस्त्री करतो का नाही इथपर्यंत डोकं लावणारे जन्माला आलेत. पण भगवान परमात्म्याच्या मार्गात किंबहुना भजनामध्ये तेवढा वेळ घालवला तर जीवनाचं कल्याण होईल. विठाला या संत महात्म्यांच्या उपकाराची तुलना होणार नाही महाराज. मी मागाशी प्रमाण दिलं. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन. एखादा योगी महात्मा योगी अवस्थेला टोकाच्या अवस्थेला पोहोचला असेल. त्या दिवशी सुद्धा एक पुरावा दिला वाटतं मला वाटतं त्या दिवशी. योगी महात्मा टोकाच्या अवस्थेला पोहोचला बाबा तर हत्तीवर काय राहतं बसण्याकरता अंबारी. त्या अंबारीवर पेस टू पेस बसण्याकरता पालान घातल्या जातं. एखादा योगी महात्मा असला तर तो हवेवर पालान मांडू शकतो. इतकं पेस टू पेस मस्त शांत बसू शकतो हवेवर बसणं सामान्य आहे. आता हा माईक वरती उचलून धरला हा वरती राहील का नाही खाली पडणार गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. पण एखादा योगी महात्मा असेल तर तो पालान घालू शकतो हवेमध्ये. बरं हवेमध्ये जशा आपण पायऱ्या चढतो तशा हवेमुळे चालत वरती जाऊ शकतो. बरं भूत भविष्य वर्तमान ह्या तिन्ही अवस्था हे तिन्ही काळ तो सांगू शकतो एकदाच कळू शकतो. पण परी त्या
साधूचे नकळे महिमान. या संत महात्म्यांच्या उपकाराची तुलना मानवी जीवनामध्ये होणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे. या देहाचा काही भरवसा नाही महाराज, नाही. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. पुढं काय, याता याती न चुके तरी भोगशील काया, या लागी वैकुंठनाथाच्या चिंती पाया रे. या भगवान परमात्म्या व्यतिरिक्त दुसरं साधन नाही महाराज आपल्या. या हरी भजने विन तुझा जन्म जाते वाया, या लागे वैकुंठनाथाच्या चिंती पाया रे. भगवान परमात्म्यासारखं दुसरं साधन नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे. या देहाचा भरोसा नाही. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, फुलातून सुगंध निघून गेल्याच्या नंतर फुल जसं फेकून द्यावं लागतं, तसं या मानवी जीवनाचं मोठेपणे काही क्षणाचा भरोसा नाही. मग भगवान परमात्म्याचं भजन करणं काळाची गरज आहे. अभंगाचं प्रथम परिमळ गेली ओ सफुल विठी, परिमळ गेली ओ सफुल विठी, परिमळ गेलिया ओठ फुल देठी, परिमळ गेलिया ओठ फुल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळा वाट याची पाहे, घडी घडी काळा वाट याची पाहे. आयुष्याचे वटी देह तैसा, आयुष्याचे वटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. देहाचा कुठल्याही प्रकारचा भरोसा नाही. परिमळ गेल्या ओस फुल देठी, जसं फुलातून सुगंध निघून गेल्याच्या नंतर फुल फेकून देतो, ठेवत नाही, तसं या देहाचं मोठेपण आहे. काही मोठेपण नाही. संत महात्मे शास्त्रकारांनी मोठेपणाचे दोन प्रकार सांगितले. नितीन महाराज गुरुवरे महाराज नेहमी सांगतात, मोठेपणाचे दोन प्रकार, एक नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं संसिद्धिक मोठेपण. जे मोठेपण काहीतरी निमित्तानं आलेलं असतं त्याला मोठेपण नैमित्तिक मोठेपण. थोडक्यात नवर देव, नवर देव बूट घालून देवाजवळ जातो, तुझ्यापेक्षा मी नवर देव, पण त्या दिवसापुरता. कशामुळे निमित्त आलं ते मोठेपण? कशामुळे आलं? लग्न आहे त्याचं म्हणून तो नवरदेव आहे, निमित्तानं मोठेपण आलं. पण काही काळानंतर जातं मारते. सासरवाडीतले लोक सुद्धा त्याला मान देत नाहीत जास्त करून. वेळोवेळी गेला तर तळ हातावरले केस, म्हणजे तळ हातावरले केस, तळ हातावर केस आहे तुमच्या सर्वांच्या? या तळ हातावरले केस ही निवृत्ती सांगितली ना संत महात्मे, अत्यंत दुःखाची निवृत्ती किंबहुना परमानंदाची प्राप्ती, त्या गोष्टीचं सांगतो. जसं संसिद्धिक मोठेपण आहे, ज्या मोठेपणाचा तिन्ही काळामध्ये नाश नाही, असं संसिद्धिक मोठेपण. जे मोठेपण काहीतरी निमित्तानं आलेले ते देहाचं मोठेपण आहे. वर्ष साध्य झाल्याच्या नंतर आपली कुणी आठवण काढत नाही महाराज. पण संत महात्मे संसिद्धिक अवस्थेमध्ये मोडतात. छोटा दृष्टांत सांगतो, भजन करा विठाल. एक माता माऊली बाजारामध्ये गेली. बाबा जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात. ती बाजारात गेली. बाजारात गेल्याच्या नंतर असे बहु स्टील, पितळी, जर्मन असे 3 पातेले घेतले. लक्षपूर्वक भजनी मंडळ मी प्रश्न विचारेल. स्टील, पितळी, जर्मन 250-250 रुपयाचे 3 पातेले गोरकांना. कुंभारवाड्यातून गेली. बाजारातून कुंभारवाड्यात गेली. कुंभारवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर तिला भरपूर गाई म्हशी घरी, दूध आहे. दूध असल्याच्या नंतर दही असणारच. मग कुंभारवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर कुंभारदादाला प्रश्न विचारला, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू सांगा. तेव्हा कुंभारदादा म्हणे, माझ्याकडे रांजण, माठ, भरपूर अशा वस्तू. तुम्हाला काय लागतं? ते म्हणे, मला तवली लागते. हाय म्हणे, ही का तवली? तवलीची किंमत किती? म्हणे 20 रुपये. 250-250 रुपयाची 3 पातेले, अधिक त्याच्यामध्ये 20 रुपयाची तवली. 20 रुपयाची तवली घेऊन घरी गेली माता माऊली. ती प्रत्येक वस्तूला काम वाटून दिलं. भाजी कशात करायची, भात कशात शिजवायचा, दूध कशात तापवायचं. घरी भरपूर गाई म्हशी, दूध असल्याच्या नंतर दही आहेच. सगळ्यांना काम वाटून दिलं. राहिली कोणती? तवली. भरपूर गाई म्हशी आहेत, दही. मग दही तिच्यामध्ये ठेवलं. दही ठेवून खाली चालन का? पूर्वीच्या काळात करायचं वरती
शिंक. ती तवली शिंक्यावर ठेवली महाराज. तवली काय? शिंक्यावर ठेवली. स्टीलचं पातेलं जर्मनच्या पातेल्याला म्हणायला लागलं आपली किंमत 250 रुपये, आपण खाली. याची किंमत 20 रुपये. आपल्यावरती तवली फुगायला लागली महाराज. वरची माणसं विनाकारण फुगतात. विठाला ती तवली फुगायला लागली 20 रुपयाची. वरची माणसं विनाकारण फुगतात. ते महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव आहे. फुगायला लागली. काही दिवसानं गाई म्हशी आटतात, दूध नाही, दयाचा प्रश्नच नाही. तवली घेतली खाली ठेवली महाराज. पितळेचं पातेलं जर्मनच्या पातेल्याला म्हणायला लागलं बरं झालं लाईनीता. मग त्या दिवशी मीठकोट टाकून वांग्याची भाजी केली होती. मालक सकाळी जेवण करून रानात गेले. दुपारच्या जेवणाकरता ती भाजी त्या माता माऊलीने त्या तवलीमध्ये ठेवली. माझा प्रश्न असा आहे, ज्या तवलीमध्ये 3-4 महिने झालं दही आहे अशोक भाऊ, त्याच्यामध्ये भाजी राहील का? नाही. दुपारच्या जेवणाकरता भाजी पूर्णपणे विटली होती. त्या आईला राग आला. तिनं घेतली तवली आणि उकिरड्या फेकून दिली. जर्मनच्या पातेलं स्टीलच्या पातेल्याला मारायला लागलं बरं झालं पिढा गेली, पिढा आपली आता. असं म्हणल्याच्या नंतर तिनं रागाला ती तवली फेकून दिली. माझा दृष्टांत संपला. तवली दही आहे तोपर्यंत तवली कुठे? शिंक्यावर. दही संपल्याच्या नंतर तिलाही राग आला म्हणून तिनं तवली कुठं फेकून दिली? उकिरड्यामध्ये. सिद्धांत आहे का? जोपर्यंत या देहामध्ये जीवात्मा नावाचं दही आहे तोपर्यंत याला नटवलं जातं. या देहातून जीवात्मा नावाचं दही निघून गेल्याच्या नंतर याला सुद्धा सरळ स्मशानभूमीमध्ये पेटून दिलं जातं. विठाला क्षणभंगूर नाही भरवसा वारे वाद तोड माया आशा काही नाही झाली मग गळा पडील फासा पुढे हुशारी तोरा क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावेद तोड मायाचा काही झाले मग गळा पडेल फासा बेहुशार होलाय वळसा. या मानवी जीवनाचा क्षणामध्ये सुद्धा नाश होऊ शकतो. क्षणभर भंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार आहे थोडं ओळसागा. म्हणून मानवी जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करणं. या पावरून सांग का, या जीवात्मामध्ये जोपर्यंत येतही आहे जीव, हे निघून गेल्याच्या नंतर याला सुद्धा सरळ स्मशानामध्ये पेटून दिलं पाहिजे, दिलं जातं. लक्षपूर्वक आहे का? सद्गुरू नारायणगिरीजी महाराजाच्या अगोदरही मोठे होते, आताही मोठे आहेत आणि याच्यानंतर सुद्धा मोठे राहतील. विठ्ठल या देहाचं मोठेपण काहीतरी निमित्तानं आलेलं असतं. पण संत महात्मे संसिद्धिक मोठेपणामध्ये मोठे पडतात, मोडतात. कारण की का? त्या संत महात्म्यांच्या नावाचा तिन्ही काळामध्ये सुद्धा नाश होत नाही महाराज. म्हणून मानवी जीवनामध्ये एक तर संत महात्म्यांच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे, किंबहुना संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून भजन चिंतन केलं पाहिजे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी हा खूप मोठा असा समाज जमा केला, सर्वांना ज्ञात आहे. आता धनगरवाडीमध्ये सर्वांना बघायला मिळेल. पण नुसता समाज जमा केला नाही महाराज. आज समाज कोणाकडेही जमा होतो, त्याला भगवद्गीता पूर्णतः पाठ नाही, त्याचा श्रोता पुढं बसणारा समाज 1,00,000-2 लाख आहे महाराज. भगवद्गीता व्यवस्थित पाठ नाही. समाज नुसता जमा करून उपयोग नाही. लोकसंग्रह करा, पण शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वय आचरुणी आपण शेखी लावावी तर जाऊन लोकसंग्रह लक्षण जाणं या नाव. या मानवी जीवनामध्ये या संत महात्म्यांनी समाज जमा केला सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी. पण भक्तीला लावलं प्रत्येक समाजाला. ज्ञान भक्ती ज्ञानाला लावलं. या संत महात्म्यांनी समाज केला, पण अशा रीतीने समाज जमा केला. म्हणून आपल्या मानवी जीवनाचा शेवट किंबहुना ज्या संत महात्म्यांच्या, कोणत्या संत महात्म्यांच्या सानिध्यात राहतं, ज्या संत महात्म्यांच्या सानिध्यातून आपल्या जीवनाचं कल्याण होईल, किंबहुना भगवान परमात्म्याचं भजन तो संत दररोज करतो, नित्यनेमानं भजन करतो, त्या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये किंबहुना सानिध्यात आपण निरंतर जीवनाचं पतन होणार नाही. विठ्ठल काही भरोसा नाही मला. मानवी जीवनामध्ये सांगायचं ठरलं तर उदाहरण अजित दादा, मी म्हणजे नाव याच्याकरता घेतलं की आपल्या जीवनामध्ये कधी काय गोष्ट सांगता येत नाही. अब्जावधी पैसा आहे खिशात, पण देह वापस आणण्याची ताकद नाही महाराज.
कोणीतरी म्हणलं होतं बसण्याकरता पैसा लागतो पण उतरण्याकरता नशीब लागतं. त्या अवस्थेतली ही गोष्ट. मानवी जीवनामध्ये पैशाची बरोबरी अनेक पैसा आहे. आपल्या जीवनामधलं भाग्य कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? व्यावहारिक जीवनातलं संतती आणि संतती या दोन गोष्टी म्हणजे आपण भाग्य समजतो. याला भाग्य तरी नोही धन भाग्य तरी नोही धनपुत्र दारा निकट वास बरा सरला पायी निकट वास बरा सरला पायी भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा सरला पायी निकट वास आपण याला भाग्य समजतो मानव. पण हे काही नाही. राजा रावणा इतकं श्रीमंत जगाच्या पाठीवर कोणी झालं नाही. जगद्गुरु तुकोबारांनी एक अभंग खर्च केला. कोटी घरी जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कंचनाची सप्तकोटी. पण एवढा असताना सुद्धा सांगा ते कवडी गेली सांगा ते कवडी गेली सांगा ते कवडी गेली तुका म्हणजाची संपदाय वारी सांगा ती कवडी गेली नाही सांगा ती कवडी गेली नाही म्हणजाची संपदाय वारी सांगा ते कवडी सांगा ते कवडी एवढा असताना सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा एक कवडी गेली नाही. महाराज आपण कोण जाणार? आपल्या कवरती प्लॉटिंग करायची का? म्हणून मानवी जीवनामध्ये भजन आवरून सांगा जोपर्यंत तुमची इंद्रिय हालचाल करतात, जोपर्यंत तुमच्या पैशाचा खळखळाट तुमच्या खिशामध्ये आहे तोपर्यंतच घरचे तुमचं माझा हा पाहुणा आमचा आहे असं म्हणतात महाराज. संत महात्म्यांनी एवढे गोड प्रमाणात दिले. जोवरी चळण गा मानिती लाड थोर देहा सुखाची देहा सुखा इंद्रिय बावळली चक्कर आली का? बसू द्या बसू द्या विठाल. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणतात महाराज या देहाचा क्षणामध्ये काय होईल सांगता येत नाही. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात क्षणाला काळ वाट पाहतो देहाच्या अभंगाचं दुसरं. घडी घडी वाट घडी घडी वाट घडी घडी वाट घडी घडी वाट घडी घडी
घडी काळ वाट याची आहे 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 घडी काळ वाट याची पाहे घडी काळ वाट याची पाहे घडी काळ वाट याची पाहे घडी काळ वाट याची हो या देहाची वाट क्षणाक्षणाला काळ पडतो किंबहुना येऊन या काळ बैसला से उसा झाकी तोसी कैसा डोळे आता या नयन धरलं तर आपल्या उशाला काळ येऊन बसलाय महाराज. हा काळ कधी घालेले सांगता येत नाही, तिथं कोणी सोडलं नाही महाराज. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन एकमेव साधन आहे. भगवान परमात्म्याचं नाम अनेक साधनं केलेत भगवान परमात्म्याच्या नामापुरं. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे ए मने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पात करणे. काशीमध्ये गेल्याच्या नंतर मुक्ती मिळते, पण हे सगळे साधने भगवान केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. आपल्या पातकांचं हरण करण्याकरता काळाला सोडण्याकरता फक्त एकमेव कोणी सकाबा येत असेल किंबहुना त्याच्यावर औषध कोणतं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल. हो आपल्या संसारिक व्याप्तीमध्ये वेळ मिळत नाही माहिती महाराज, पण आवडून सांग का जोपर्यंत चटके बसत नाही आपल्या मानवी जीवनामध्ये तोपर्यंत माणूस सुधरत नाही. आवडून सांगतो जोपर्यंत दोष कळत नाही आपल्या मानवी जीवनातले आपण कुठं काय करतो की म्हणून आपल्याला फटके बसत नाही व्यावहारिक दृष्टिकोनातून तोपर्यंत आपण सुधरत नाही. हा मानवी नरदेव सामान्य रीतीने मिळाला का महाराज 84 लक्ष योनी फिरत आलो. दुःख बोली हे सामान्य स्वरूप आहे का 84 लक्ष योनी सहज फिरत आलो. या योनीतून फिरून आल्याच्या नंतर मग मानवी नरदेव मिळाला. आता त्यांना काय कळतं का इथं कीर्तन चालू आहे का काय म्हणून मस्त खेळतात भांडणं करतात. त्या योनीतल्याला त्याला काहीच कळलं नाही त्यांना. पण आपण मानवांना सगळं करत असून आपण भगवान परमात्म्याचं भजन करणार नाही तर आपल्या जीवनामध्ये सामान्य स्वरूप नाही महाराज. खूप मोठी शोकांतिका आहे. विठ्ठला जाऊ द्या बसू द्या. परत कोणी म्हणायला नको की स्वरूपानंदगिरी महाराजांच्या कीर्तनाला काळं कुत्र नव्हतं. एका सामान्य स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं भजन करणं. आपल्या संसारिक जीवनातून वेळ मिळत नाही महाराज. पण संत महात्म्याने उदाहरण दिले. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत दोष मानवी जीवनातले आपल्याला एखाद्या दिवशी कळाले त्या दिवशी बदनायला लागलो. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात जुन्याच चालू द्यायचं आपण आपलं काहीच मांडायचं नाही. जुने जोपर्यंत आपल्या जीवनातले दोष कळत नाहीत तोपर्यंत बदनायला लागू शकत नाही. एका घरी जावई येणार होता. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात दोंड्याचा महिना होता. आमरस खाऊ खाऊ तो जावई आमच्या बरोबर राहत होता आणि आमरस खाऊ खाऊ वैताग आला होता. आमच्या बरोबर दररोज दोंड्याच्या महिन्यात आमरस राहतोच. वैतागून गेला. लग्न झालं पहिलाच धोंडा जावायचा. जाऊ द्या ते भुंकू द्या काय होत नाही लक्ष नका देऊ. पहिलाच धोंडा जावायचा. सासूने आमंत्रण दिलं ह्या दिवशी तुम्हाला धोंड्याचा कार्यक्रम आहे जावाई बापू तुम्हाला यावं लागेल. पहिलाच धोंडा जावायचा आणि माता मौलीला काय आवडत नसेल माहीत नाही पण जावाई ही गोष्ट खूप आवडते. अशुभ अनुभव असेल तुम्हाला या कदाचित. मानवी जीवनामध्ये काय कोणाला आवडत नसेल माहीत नाही पण जावाई खूप आवडतो. जोपर्यंत जीवनातले दोष कळत नाही तोपर्यंत माणूस परमार्थिक अवस्थेत रममान होऊ शकत नाही. दोष कळायला पाहिजे प्रत्येक गोष्टीतले. जावाई अनवरतात रस आंबे दररोज झाले. आता जावायला बासुंदी खूप आवडते. बासुंदी करायचं ठरवलं मात्र दोष जोपर्यंत कळत नाही. बासुंदी करायचं ठरवलं. राहत्याच्या बाजारातून वाकडीच्या कालच्या रविवारच्या बाजारातून काही सामान जमा केलं. पिस्ता काजू बदाम परत काय राहतं बासुंदीमध्ये मनुके सगळं सामान जमा केलं. जे राहत्यात मिळालं नाही ते रविवारी वाकडीच्या बाजारात जमा केलं. सगळं असं बाजारात जमा केल्याच्या नंतर घरी आली. सगळं सुनांना स्वयंपाक वाटून दिला पण बासुंदी मी करणार असं ठरलं. बासुंदी सुद्धा कोणाला करू दिलं नाही तिनं.
जावाई येणार आहे म्हणून 2 दिवस म्हशीला पाणीच पाजलं नाही मामा. हे डबक्या करता काय 2 दिवस म्हशीला पाणी पाजलं नाही, धार काढली, दूध काढलं, मस्त बासुंदी तयार करायला टाकली. पण 2 दिवसापूर्वीच बहिणीकून म्हातारी आली होती. अण्णा बोलणं कळतं ना, साऊंडमुळं बोलणं कळतं का? 2 दिवसापूर्वी बहिणीकून आली होती, पाणी चेंज झालं होतं, फिल्टरच्या पाण्याची सवय होती, पण तिथं नेमकं वस्तीवर बोरचं पाणी होतं. पाणी पेली, सर्दी झाली म्हातारीला, बासुंदीची तयारी सुरू केली, पण नेमकं त्या गरम उष्णतेमुळे सर्दी पगळायला सुरुवात झाली. महाराज भरपूर कोंडू धरणे जीव केलं तिनं, माझ्या लक्षात आलं बोललं तुमच्या. पण जे बासुंदीत पडायचं ते पडलं, तूप बासुंदीत पडलं आणि खिडकीतून जावयानं खिडकीतून बघितल्याच्या नंतर पंगत बसली जेवण्याकरता. सर्वांना ताट वाढलं. महाराज मंडळीबरोबर जसे गायनाचार्य, वादक, महाराज मंडळी असे सगळे जेवायला बसले सारखे. सगळे नातलग जावयाबरोबर बसले. सगळ्यांना पंगत ताटं वाढली. ज्याच्याकरता बासुंदी केले तो बासुंदी खात नव्हता आणि बाकीच्यांनी 5 मोटरी लावल्या. वाटीवर वाटी असं पद्धतशीर कार्यक्रम चालू. सासू खिडकीतून बघत होती. सासूचं मन थोडं नाराज झालं. अशोक ज्याच्याकरता 8 तासाने 2 दिवस म्हशीला पाणी पाजलं नाही, काजू बदाम रात्याला जे मिळालं नाही ते वाकडीत उपस्थित केलं. रविवारच्या बाजारात आमच्या राजभाऊच्या खूप ऊन होतं. राजभाऊच्या आमच्या रसवंदीतून मस्त रस पेलं फुकटचा. 20 रुपये घेतले असतील त्यांनी. सुंदर असं नियोजन केलं. ज्याच्याकरता 8 तासानं केलं. बहिणीचे ते गेले, सर्दी झाली, तब्येत बिघडली. ज्याच्याकरता केलं तो बासुंदी खात नाही. म्हातारी हुशारती. मामासारखा पाहुणा जवळ बोलावून घेतला आणि सांगितलं, मामा तुम्ही जावायच्या कानात विचारा की जावाय भाऊ तुमचा काही रुसवा आहे का आम्हाला सांगा. ती जात रुसत बी खूप असते. काही गोष्टी वेळेवर उपस्थित नाही केल्यानं रुसणार जावाई. आता तुम्हाला अनुभव आहे सर्वांना. अशा प्रकारे पाहुणा गेला आणि जावायला सांगायला सुरुवात केली, जावाई बापू तुमचा रुसवा असला तर काही सांगा. तो म्हणे रुसवा काहीच नाही. परत सासूनं पाठवलं. आमच्या राहत्याच्या बस स्टँडला खेटून आमची 2 गुंठे जागा आहे, तेवढी नावची करून देऊ, पण बासुंदी खावं मला. जावाई म्हणे माझी आहे ती इस्टेट तुमच्या नावची करून देतो, पण बासुंदी नको. बासुंदी का बासुंदी नको? बासुंदीमध्ये दोष काय? नाकातलं तूप पडलं होतं बासुंदीमध्ये, दुसरं काय दोष होता? हे बघितल्या जावायनं ते खाल्लं नाही महाराज. पण आवरू सांग का, जोपर्यंत आपल्या जीवनातले आपल्याला दोष कळत नाही तोपर्यंत आपण भजनाला लागू शकणार नाही. उदाहरण सांगत ठरलं तर गावोगावी लोक दारू पितात. लोक म्हणतात गावातले 4-5 चांगले लोक आमचे अण्णासारखे सगळीच माणसं जमा होतात. अरे तो खूप दारू पितो, आपण त्याचं व्यसन सोडून आणू. जाऊ द्या सोडून, ते व्यसन सोडून आणू. गावातून पैसे जमा करतात. 2-4 पेताडी गाडीमध्ये टाकतात आणि ते पेताडे म्हणतात आपल्याला व्यसन सोडायला जायचंच आहे ना. आता व्यसन सोडायचंच आहे, आपल्याला जायचंच आहे ना. मग आपण एकदा काय करू, आता शेवटचं घ्यावर कोण आता कळलं तुम्हाला. शेवटची पिऊन घेतात, सुधरत नसतात ते कधी महाराज. पण दारूतले दोष त्याला कळले, तो दारू हात लागणार नाही. विठ्ठले ही चिंता प्रपंचापासून, विठ्ठले ही चिंता प्रपंचापासून, व मनते मनी बैसलेसे हो, व मनते मनी बैसलेसे. विठ्ठले हे चिंता प्रपंचापासून, विठ्ठले हे चिंता प्रपंचापासून, व मनते मनी बैसलेसे हो, मनते मनी बैसलेसे. चित्ता प्रपंचा वाचुनी व मन ते मनी बैसलेस. आपल्या जीवनातले जोपर्यंत दोष कळत नाही तोपर्यंत परमार्थिक अवस्थेला नाही वेळ मिळत. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणते, एक महात्मा राजा असा जन्माला आला, 1 तासामध्ये उद्धार केला जीवनाचा अभंगाचं 4थं चरण. एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उराला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी. भाग्यदशा कैची प्राप्त झाली, भाग्यदशा
अवस्थेमध्ये नाही वेळ मिळत, 24 तास कोणी काढू शकत नाही, पण साधना टोकाची असेल तर एका तासात सुद्धा आपल्याला मुक्त होता येतं किंवा भगवान परमात्मा प्राप्त करून घेता येतो. सूर्यवंशी घराणा जो आपण प्रभू रामचंद्राचा घराणा म्हणतो, त्या घराण्यामध्ये एक राजा जन्माला आला, त्याचं नाव होतं खटवांग. थोडी कथा सांगतो म्हणजे लक्षपूर्वक ऐका तुम्ही. त्या खटवांग नावाचा राजा शूर होता महाराज, पराक्रमी. पण देवांमध्ये आणि दैत्यांमध्ये युद्ध चालू असताना दैत्य भारी पडत होते देवतांवर, म्हणजे जवळजवळ दैत्यच विजय होणार होते. पण त्या टायमाला खटवांग नावाच्या राजाची आठवण देवांना झाली. खटवांग नावाच्या राजाला देवांनी बोलवलं आणि राजन, युद्ध तुम्हाला समाप्त करायचं आहे, देवांना विजय मिळून तुम्हाला द्यायचा आहे, अशी आज्ञा केल्याच्या नंतर खटवांग नावाचा राजा युद्ध करत बसला. कोणाबरोबर? दैत्यांबरोबर. दैत्यांबरोबर युद्ध चालू असताना असं युद्ध चालू झालं. देवांनी विजय मिळवला दैत्यांवर. दैत्य पराभूत झाले. कोणामुळं? खटवांग नावाच्या राजामुळे. मग देवांनी विचारलं, खटवांग तुला काय पाहिजे? आता तो काय म्हणणार होता का 2 BHK फ्लॅट द्या आम्हाला, एखादी इनोवा फॉर्च्युनर द्या, असं नाही. तो चाणाक्ष बुद्धीचा राजा होता, सुंदर. त्यानं एक प्रश्न केला, फक्त माझं आयुष्य किती शिल्लक सांगा महाराज. फक्त 2 तास आयुष्य शिल्लक होतं. खाली आल्याच्या नंतर एका तासामध्ये, काही अर्धा तासामध्ये मना राज्याचा त्याग केला आणि भगवान परमात्म्याचं चिंतन केलं महाराज. एका तासामध्ये सुद्धा 1 तास उरला खटवांग रायासी भाग्य तैशा कैशी प्राप्त झाले. आपल्या व्यवहारिक प्रापंचिक जीवनामध्ये जेवढा वेळ मिळेल तेवढा पारमार्थिक अवस्थेमध्ये आपण खर्च केला पाहिजे. 1 तास. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, संत महात्म्याने पुरावे दिले. जुन्या काळामध्ये पक्षी अंगणामध्ये उतरायचे, दाणे टिपून निघून जायचे. आपल्या याच्यामध्ये गुंतून राहत होते का घरामध्ये? नाही महाराज. आपण तर सरप राहिलं पाहिजे. प्रपंचिक अवस्थेमध्ये रममान असलं पाहिजे, पण ते रममान इतकं रममान नसलं पाहिजे की आपल्याला परमार्थिक अवस्थेकरता किंवा भजनाकरता वेळ मिळणार नाही. म्हणून आपल्या आहे त्या वेळेमध्ये आपण भगवान परमात्म्याचं भजन करणं काळाची गरज आहे. 1 तास उरला खटवांग रायासी भाग्य तैशा कैशी प्राप्त झाले. घडी घडी काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश. विठोबा रखुमाई खटवांग रायासी भाग्य तैशा कैशी प्राप्त झाली. घडी घडी काळ वाट याची पायी, अजून किती आहे अवकाश. आपल्या मानवी जीवनामध्ये क्षणाक्षणाला काळ वाट पाहतो आणि हा सगळा उद्बोध घेऊन आपण सावध झालं पाहिजे. हाची अनुताप होता म्हणून तिसरं चरण सोडून दिलं. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मनाला बोध केला पाहिजे महाराज. मन सामान्य स्वरूप नाही. जगद्गुरु तुकोबराय आदी करून संत महात्मे परमार्थिक अवस्थेत सफल का झाले? ते सफल होण्याचं एकमेव कारण होतं महाराज मन. मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न वारी, तेने कृपा केली आमावरी गा. मनाची कृपा या संत महात्म्याने प्राप्त करून घेतली, मग पारमार्थिक अवस्था सफळ झाली. आवरून सांगू का, या भूतलावर सद्गुरु नारायणगिरी महाराज हृदयामध्ये काय मन ताब्यात ठेवून भक्ती केली महाराज. आडवं कोण येत असेल भजना करता तर मन येतं महाराज. कोणत्याही अवस्थेत कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर मन आडवं येतं. म्हणून मनाची कृपा प्राप्त करून संत महात्म्यांनी परमार्थ सफळ केला. आजही आपण त्यांचं नाव करतो, आवर्जून सांगायचं. म्हणजे या अनुषंगानं सांगा ठरतं, भजन हा एकमेव साधन आपल्या मानवी जीवना करता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे गणेश साखर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर भाऊ लहारे, भाऊंचा माझा परिचय बऱ्याच दिवसाचा आहे. कार्यक्रमालाही बऱ्याच ठिकाणी भेट होते.
पण नाव कमी अधिक लक्षात राहत नाही. पण भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या मानवी जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन एवढं लक्षात ठेवा. एका तासामध्ये सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण होतं. म्हणून चालीरूपीचा परमार्थिक जीवन किंबहुना भजन करत राहा. झाली कीर्तन रूपी सेवा. आवडून सांग शेवटची चालू म्हणायची का? सापडला हरी तयाला साधन